जय गुरुदेव दत्त. ओम दत्त मोहन. आणि पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्या पिरियडला याच मंदिरात जो सप्ताह व्हायचा त्यावेळेस इथून पार शेवटपर्यंत मंडप टाकलेला असा आणि पंक्ती बसायच्या जेवणासाठी. आता या मंदिराची एवढी अवस्था आहे ना, म्हणजे आपण मंदिर तर ठीक आहे, आपण आपला परिसर चांगला ठेवतोय, पण ही एस टी महामंडळाची जे ड्रेनेज म्हणजे बाथरूम झालं, कॅन्टीन झालं, यांनी एवढं खराब करून ठेवलं आहे ना. बघा हे तुम्हाला आता मी जे बस डेपो दाखवलं ते म्हणजे त्याच्यासमोर आमचे गाव आहे वेतालपाडा गाव. आणि ते वेतालपाडा गावाचं जे मुख्य देव आहे वेताल बाबा, त्या वेताल बाबाचं मंदिर या ठिकाणी आहे. त्याला खूप दिवसांत आज आपण चाललो आहे आमच्या गावातील दत्त मंदिरात. गावातील म्हणजे गावाच्या वेशीवर आहे, पण आम्ही चाललो आहे दत्त मंदिरात आज. खूप दिवस झालेत दत्त मंदिरात जायचे असा विचार चालू होता, पण तो वेळ भेटत नव्हती. आज गुरुवार आहे तर जाऊन यावं म्हटलं. हा आमच्या वेतालपाडा गावाची एंट्री, जिथनं आता बाहेर निघालो आहे. पूर्वी ते खूप मोठं मैदान होतं आणि समोरच भिवंडी बस स्थानक, ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून बसेस यायच्या पूर्वी. आता काय नुसता तहखाना झालं आहे. बस का तुझी कुठे जायचे? चल. हे बघा समोर आमचं भिवंडी बस स्थानक. गाड्या बघा कशा लावलेल्या आहेत. हे बघा कशा गाड्या लावलेल्या आहेत. आणि दत्त मंदिरात जाण्यासाठी इथे भिवंडी बस स्थानकातून जावं लागतं. आणि इथे तलावासारखी परिस्थिती झाली आहे बस स्थानकाची. अरे बापरे, गाडी कुठून टाकावे कुठून आहे तेच समजत नाही. इतके खड्डे इतके खड्डे. खड्डा आहे का काय भीती वाटते. खड्डा असेल तर तकलीफ. बाबा गर्दी बघा कशा चढतात. आणि अशा प्रकारे आपण एक्सप्रेस दत्त मंदिरात आलेलो. भिवंडी सुरत, क्या बात आहे. अरे बाप रे बाप, खूप दिवसांनी येतो. म्हणजे जेव्हा आपला हे असतं ना काय बोलतात ध्यान उत्सव, त्यावेळेस मी जरूर इथे येतो. आणि ते आम्हाला आमच्या गावाची जी मानाची हंडी असते ती इथे लावलेली असते. हे बघा झाड पडायला आलंय. आणि हे आमचं जुनं दत्त मंदिर नव्हता असा काही जसं आता आहे. आता आपण मंदिरात जाऊयात. जय गुरुदेव दत्त. ओम दत्त मोहन. ओम प्रदक्षिणा. ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. गुरुवार. गणपती बाप्पा मोरया. पार्वती माते की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ इथे चुकीचं दिले. बघूयात. संत तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल पंढरपूरचे वारे. विठ्ठल विठ्ठल. रुक्मिणी माई. गायत्री देवी माते आणि नवग्रह. जय बजरंग हनुमान जी की जय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हे आमच्या भिवंडी बस स्थानकातील मागची बाजू. पूर्वी वेंगुर्ल्यावरून आलेली बस आहे. तिकडे समोर नवीन CNG बनला आहे ना, CNG पंप बनला आहे. आणि पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्या पिरियडला याच मंदिरात जो सप्ताह व्हायचा त्यावेळेस इथून पार शेवटपर्यंत मंडप टाकलेला असा आणि पंक्ती बसायच्या जेवणासाठी. आजची कंडिशन पाहता तुम्ही बघू शकता की घाण झालं. अख्खे इथे संडास लाईन मागची वगैरे गेलेली आहे. पूर्ण बेकार आहे. तिकडे पाण्याचा डबका तयार झाला आहे. एकदम भयानक अवस्था आहे. खूप भयानक अवस्था आहे. आणि आमचे दत्त मंदिर भयानक एकदम. बाबा खड्डा आहे का काय.
हे कल्याण ॲक्च्युली काय आला त्या बाजूने देखील वळण होतं पहिले या बस ज्या इथनं येतात, पण तिथे भरपूर पाणी साचलं आहे त्यामुळे तिथून बस जात नाही. ते बघा 2 बस आहेत, एक मागे एक पुढे, एक तिथं खड्ड्यात नाही ते मुक्ताईनगर ते थांबले आणि इकडूनही बस चालले. हां दाखवतो ठाणे मुक्ताईनगरची बस पुरा खड्ड्यात आणि दुसरी बसवाला देखील सांगतो हे दाखवा जरा इथे किती खड्डे आणि कशा आम्ही गाड्या घेऊन जातो ते. असे एकंदरीत भिवंडी बस डेपोचा मागचा एरिया आहे, हे पाहू शकता भिवंडी बस डेपोची गाडी. आणि आपण या दत्त मंदिराची जी निगा राखायचे सर्वप्रथम ते आमच्या गावाचे सर्वप्रथम नगरसेवक जे होते दत्तात्रय रामचंद्र वरे संस्थापक होते ते वापरायचे. आणि ते पूर्ण लिहिलेले आहे 1976 साली या मंदिराचा स्थापना वगैरे झालेली आहे आणि ते पूर्ण नावं लिहिलेले आहेत. वेतालपाडा गाव कोण वगैरे असं सर्वांची नावं दिलेली आहेत. आणि संस्थापक जे होते दत्तात्रय रामचंद्र पवार यांचं आता गेल्या वर्षी अकस्मातपणे निधन झालेले आणि त्यांचे पुत्र सचिन आपल्याजवळ आहेत आणि ते इथे काय प्रॉब्लेम्स असतील की नाही ते सांगते. आता सचिन काय बोलतो आता काय अवस्था मंदिराची वगैरे कसं माहिती आहे का, मंदिराचे सुशोभीकरण जसं आपण पहिले कार्यक्रम करत होतो त्या कार्यक्रमामध्ये कसं आपला पहिले सप्ताह जो होता तो आपला इथून तर लांब करायचं बरोबर. आणि एसटीच्या बंगल्यामध्ये आपण जेवण करायचो खिचडी वगैरे खायला. ते ठीक आहे, ते बंगला पण आता तो एकदम भंडार झालेला आहे, भूत बंगल्यासारखा झाला आहे तो. त्यामुळे आपण आपला वरचा स्वतःचा बांधून घेतलाय. क्या बात आहे. त्यामुळे आपण जेवण सगळं आपण वर करतो आणि पुढं आपल्या गावातले महिला मंडळ म्हणजे छत्रपती मराठा मंडळच्या सगळ्या महिला मंडळ मिळून ते जेवण करतात आणि माझी आई हे सगळे लोक मिळून सगळे कार्यक्रम पूर्ण करतात. आता या मंदिराची एवढी अवस्था आहे ना, म्हणजे आपण मंदिर तर ठीक आहे, आपण आपला परिसर चांगला ठेवतोय, पण ही एस टी महामंडळची जे ड्रेनेज म्हणजे बाथरूम झालं, कॅन्टीन झालं, यांनी एवढं खराब करून ठेवलं आहे ना, म्हणजे अक्षरशः वरतून जे बाहेरने येणारे जे कंडक्टर आहेत ते सगळे वरती त्यांना राहण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांचं जे कचरा दारूच्या बाटल्या बिटल्या सगळं हे बाहेर मागच्या साईडला भेटतात ते. अरे बापरे. आणि ड्रेनेज लाईन तर त्यांनी आता गेल्या वर्षी त्यांनी बांधली, पण बसच्या चाकांमुळे ते डॅमेज झालेली आहे आणि त्यामुळे ते पूर्ण चेंबर भरलेले असतात. ते जेव्हा तेव्हा बघा भरलेले असतात, खूपच वाईट आहे. खड्डे बिड्डे जास्त साठले, पाणी साठले. आता त्याला एक चेंबरला आम्ही होल पाडून पाणी जायला रस्ता गेला नाही तर इथं पण आपण आपली दहीहंडी असते, मानाची दहीहंडी असते, मानाची दहीहंडी दरवर्षी सप्त्याची असते. त्यामुळे इथं पण ते हे मोकळा ठेवला आहे आणि एवढा चांगला आहे का म्हणजे CNG वाल्यांनी आपल्याला स्वतः कोबा करून दिला इथं त्यांच्या स्वतःच्या खर्चाने. हा कोबा सगळा CNG वाल्यांनी आपल्याला त्यांच्या खर्चाने करून दिलेला आहे. आणि एक चेंबर बाजूला एक आहे तो आपल्या म्हणजे वेताळबाबाचं आपण एक देवस्थान बनवलेलं आहे, त्यामध्ये इथं बायका वडाच्या झाडाला पूजा करतात. त्याला लागूनच चेंबर आहे. ते त्यांनी चेंबर ते पूर्ण तुटलंय म्हणून पत्रे लावले, ते पत्रे पण अक्षरशः पूर्ण डॅमेज झालेले आहे. वाटलं आपण तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. खूपच भयान अवस्था. कारण आम्हाला स्वतःला आठवतो आम्ही जेव्हा लहानपणी इथे यायचो तसे तर कंटिन्यू फिरण्यासाठी देखील यायचो आम्ही त्यावेळेस जेव्हा आम्ही लहान होतो. पण आत्ताची कंडिशन पाहता खूप घाण आहे इथे. कारण अरे बापरे ड्रेनेज लाईन इथे पूर्ण ड्रेनेज लाईन पडलेली, खूप घाण वास येतोय. कचरा आज उचलला गेला कारण काल मी व्हिडिओ पाठवल्यामुळे आमदार साहेबांच्या PA आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ पाठवला तेव्हा ते कचरा उचलला गेला. 20-25 दिवस झाले त्या कचऱ्याला पण हात लावून होता, त्यात पण तो अर्धवट कचरा उचलला गेल्यामुळे कारण तो ड्रेनेज पूर्ण बाहेर येते त्याचा. त्यामुळे ते सगळं वाट लागते तिथे. आणि इथून कसं आपल्याला वेताळबाबाला जायला बरोबर, इथे आपल्या गावाची रक्षण करणार वेताळबाबा मंदिर आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्या पण पुढ्यामध्ये ना अक्षरशः झाड पडलं आहे, ते झाडाला पण ते आम्ही उचलो होतो पण ते ST महामंडळ उचलून देत नाही. तिथं अक्षरशः झाडं पडलेली आहेत. त्यांचे ते बोलतात परमिशन नाही अशी झाड तोडायची. ऑलरेडी ते झाडं पडलेली आहेत, पण ते उचलून लोक नेत असेल तर त्यांना नेऊ द्या. त्यामुळे कसं पाण्याची साठा जास्त होतं आणि तेवढं जायला जागा नाही राहिलेली आता. हो, ते वेताळबाबा मंदिरातून दाखवलं इथे हा पूर्ण बस डेपोचा पार सत्यानाश झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे समोर पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो इथे इथनं देखील एक गेट होता आणि एक मागच्या बाजूला गेट होता. इथनं एंट्री एक्झिट राहायची आणि तिकडून एंट्री राहायची, पण पार सत्यानाश झालेला आहे. हा आमचा वेताळबाबा आपला दत्त मंदिर, इथे आमचा वेताळबाबा मंदिर आहे. पण आता सध्या वेताळबाबा मंदिर जाण्यासाठी देखील कुठे रस्ता राहिलेला नाही आहे. म्हणजे हा एक रस्ता आहे इथनं जो CNG महानगर गॅसवाल्यांचा रस्ता आहे. आणि इथे देखील आमची एक हांडी असते मानाची, पूर्ण पाणी साचलं आहे मंदिरासमोर, वेताळबाबा मंदिरासमोर. बघा हे तुम्हाला आता मी जे बस डेपो दाखवलं ते म्हणजे त्याच्यासमोर आमचे गाव आहे वेताळपाडा गाव. आणि त्या वेताळपाडा गावाचं जे मुख्य देव आहे वेताळबाबा, त्या वेताळबाबाचं मंदिर या ठिकाणी आहे.
जर आता लॉक आहे, रोज सकाळी पूजा व्हायची पण तिथपर्यंत जायला देखील रस्ता नाही आहे कुठे. पूर्णपणे अख्खी घाण झाली आणि मला वाटते बिल्डिंगमधले सर्व कचरा देखील इथेच असतो. जे काय ते सर्व कचरा इथे फेकतात, बिल्डिंगमधनं येतो ते. आणि रोज जी पूजा व्हायची तर कुठनं जाणार तुम्ही पाहू शकता. जराही जागा नाही मंदिराला जवळ जायला. मग मंदिर दाखवतो झूम करून, हे बघा झूम करून दाखवतो. श्री वेताळबाबा मंदिर, मंदिरात जीर्णोद्धार 2024 रोजी झालेला, परंतु तसे काही दिसत नाही. आणि पूर्ण मंदिरासमोर नुसता पाणी पाणी आहे आणि झाड तुटलेलं आहे. हे देखील हटवायचं होतं पण हटवून देत नाही, काय असेल कारण. असं एकंदरीत आमच्या वेताळपाडा गावाच्या हद्दीवरील तुम्हाला बस डेपो दाखवला, आमचं जे दत्त मंदिर आहे दाखवलं, दत्त मंदिराचा परिसर किती घाण झाला ते देखील दाखवलं. तर आमचं वेताळबाबा मंदिर देखील दाखवलं आहे. तर इथे कृपया कोणीतरी जातीने लक्ष द्यावे आणि प्रशासनाने जातीने लक्ष देऊन हे सुस्थितीत आणावे. कारण कुठेतरी खूप अवघड झाल्यासारखं वाटत आहे. हा आमचा भिवंडी बस डेपोचा मागचा परिसर. या ठिकाणी नाशिकवर आला आणि बघा ही घाण, पुरा संडाचा चेंबरवर खूप घाण वास वगैरे. तिथे सतत हरिपाठ वगैरे चालू असतो, भजन कीर्तन चालू असतो. पण दर गुरुवारी होम हवन असतो. आज गुरुवार देखील होईल. आणि जसे की इथे या बाजूला नुसतं पाणीच साचलेलं आहे. ते गुगल मॅपवर त्याला लेक म्हणून दाखवतात, भिवंडी लेक म्हणून. बस पाहू शकता, बस चालले. आणि पूर्वी एक आली मी, तिथे मोठा बुक स्टॉल होता. बुक स्टॉलमध्ये कामाला होतो आणि साधारण 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हां, तिकडून गाड्या बंद झाल्या ना, पूर्ण पाणी झाल्यामुळे. तलाव म्हणून दाखवला होता गुगल मॅपवर. आता कसला तलाव, तिथे लाईनीत बस उभ्या राहायच्या जेव्हा आम्ही लहान होतो 30-35 वर्षापूर्वी. इथून एक गेट होता, त्या बाहेर गाड्या निघायच्या यायच्या, आणि एक गेट मागच्या साईडला होता. आणि हे आमचं दत्त मंदिर. याला आरसा पण कसा बांधलाय. खड्डेमय बस स्थानक, भिवंडी बस स्थानक खड्ड्यामधील.